हॅलो फ्रेंड्स. आज आपण फक्त एक पदार्थ नाही, तर प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या जिव्हाळ्याचा विषय मिसळपाव अनुभवणार आहोत. मिसळपाव ही केवळ भूक भागवणारी गोष्ट नाही. ती आहे महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि रोजच्या जीवनाचा भाग. सकाळी लवकर उठून कामावर निघण्याआधी गरम मिसळ आणि मऊ पाव हा क्षण अगदी आजही तसाच खास वाटतो. लहानपणी आठवते का? रविवारी सकाळी आई घरात मिसळ करत असताना संपूर्ण घरभर पसरलेला तो खास सुगंध. कधीतरी बाहेर मिसळ खायची ठरली, की आनंदाला पारावारच उरायचा नाही. कागदी प्लेट, वरून भरपूर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि बाजूला लिंबू. ती साधी पण अविस्मरणीय चव आजही मनात तशीच जिवंत आहे. पूर्वी मिसळ म्हणजे मोठं हॉटेल नव्हतं. तर स्टेशनजवळचं छोटंसं खानावळ असायचं किंवा मग गावातलं ओळखीचं ठिकाण असायचं. कोणी म्हणायचं तिखट कमी ठेवा, तर कोणी म्हणे कट जरा जास्तच टाका. पण प्रत्येक प्लेटमध्ये मनापासून केलेली चव असायची. ठिकाणं बदलत गेली, पण मिसळचं प्रेम मात्र तसंच राहिलं. आज मिसळपाव जगभर पोहोचलेली आहे, पण घरी बनवलेली मिसळ अजून वेगळीच वाटते, नाही का? कारण त्यात फक्त मसाले नसतात, पण आठवणी, परंपरा आणि आपल्या मातीचा सुगंध असतो. आज आपण हीच पारंपरिक घरगुती आणि मनापासून केलेली अस्सल महाराष्ट्रीयन मिसळपाव बनवणार आहोत. मिसळपाव म्हणजे फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर मन तृप्त करण्यासाठीचा अनुभव आहे. तुमच्या लहानपणी मिसळ कुठे खाल्ली होती? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या पारंपरिक रेसिपीसोबत. धन्यवाद. Viral sensation representing nation पण नखरे हजार किती साधी सिंपल तरी दिसते स्टायलिश तुझ्या समोर फीकी बेबी बिल्ली आयलिश तुझे डायमंड डायमंड तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय पण आय लाईक इट तुझं नोज पिन इयरिंग आयलॅशेस ब्लिंग ब्लिंग हायलाइटर ब्लश आणि लिपस्टिक